मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. महाराज त्यांचाही दोष नाही, वेळ काढून आलेत ना. ते आलेत म्हणूनच गिरगाव करायला किंमत आहे. ते नसते आले तर कोणाला सांगितलं असतं कीर्तन. आणि हे येतेत म्हणूनच तुम्ही तारखा घेतात. हो, नाही तर दगड उचलल्या विचू निघत होते. विठाला 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 स्वामी एकनाथ माझा महाराज, तुम्ही सर्व संतांमध्ये दिसणाऱ्या श्रीमंतीत राज्य होते. एकनाथ महाराजांना सांगितलं, दादा मला माझी संत जरी राजा म्हणत असतील पण विटेवरच्या मालकाला द्यापुरते पैसे माझ्याकडे नाहीत. वा, निमुटपणे स्वीकारता आणि पुन्हा म्हणता संती केला ऋणी. नाथांनी सांगितलं सगळं ऋण पैशाचंच असतंय असं डोक्यातलं काढून टाक. काही काही ऋण पैशाचीच असतात असं नाही, काही कर्तव्याची ऋण आहेत. जगातल्या 23 सिद्धांतकापैकी एक तत्वसिद्धांतिक व्यक्ती रस्त्याने चाललाय. डोंगराळ भाग आहे, त्या काळातला परिसर, त्या काळात परिस्थिती काय असेल कल्पना करा. रोड नसतील, रस्ते नसतील, 100 किलोमीटर पर्यंत जंगल असेल. ऋण ऋण सांगतोय. कधी कधी पैशाचंच ऋण असतंय असं कोण म्हणतंय तुम्हाला? तो तत्वसिद्धांतिक जगातला 23 तत्वसिद्धांतिकापैकी एक. त्याचं नाव घरी गेल्यावर पहा. मी गुत थोडंच घेतलं सगळं सांगायला. आणि तो तत्वसिद्धांतिक रस्त्याने चालला. रस्त्याने जात असताना त्याला बसण्यासाठी घोडे, त्याच्या सोबतही 4-5 त्याचं शिष्यमंडळ होतं. त्या काळातला तत्वसिद्धांतिक म्हणल्यावर शिष्य किती असतील कल्पना करा ना. आता संध्याकाळचा काही मेळ नसतोय तरी आम्हाला वाटतं 10 शिष्य भावताल फिराव. घोड्यावर माग पुढं 4-2 शिष्य. पण योग असा आला, 4ही घोडे भरकटले. दादा आवाज थोडासा कडक करा, छान साऊंड सिस्टीम. एकटा तत्व सिद्धांतिक रस्त्याने चाललाय. तहान लागली, व्याकुळ झाला. त्या तत्व सिद्धांतिकाचं व्याख्यान ऐकण्यासाठी सर्व दर्शनाचार्य अधिकारी व्यक्ती त्याचं व्याख्यान ऐकण्यासाठी, त्या महात्म्याचं लाखो लोक त्या काळात सकाळपासून जागा धरून बसलेले. पण हा जंगलातच आहे. संच गेले ठिकाणाला, मेन महाराज मागच. शोकाने हातपाय धुवून भात खाऊन बसले. नवरदेव मागच पारडा, महाराज पाठीमागच आहेत. एका झाडाला टेकन दिलं. ऋण सांगतोय, ऋण सगळे ऋण पैशाचे असते असं नाही. झाडाला टेकन देऊन तो महात्मा बसला. जीभ लहालहा करत होती, ओठ कोरडे पडलेले होते. कधी कधी जीभ टाळूला चिटकत होती. अंगातलं पाणी संपलेलं होतं. त्या झाडाकडे बघत असताना झाडाची 4-2 पानं तोडली आणि ती पानं तो व्यक्ती चावत होता. कारण त्या पानातलं पाणी तेवढंच आपली जीभ ओलसर होईल अशा अपेक्षेनं तो तत्वसिद्धांतिक झाडाचे पानं चावत होता. पण प्रारब्ध इतकं खोटं होतं, ते झाडाचे पानही कडूच होते. तेवढ्या अवकाशात, त्या परिसरात, त्याच जंगलात राहणारा धिप्पाडची धिप्पाड उंच 75 हात पागुट डोक्याला बांधलेला, पिळदार शरीराचा, भरगच्च बांध्याचा, काळा ठिक्कर शरीराचा एक वयस्क अर्धावट वयातला माणूस त्या झाडाखाली आला. त्या साधूची गंध, त्याच्या गळ्यातल्या माळा, त्याचे कपडे पाहून त्यानं पटका खाली टेकला आणि जमिनीवर नाक घासून त्या साधूला प्रणाम केला. ऋण सांगतोय, ऋण 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 कसं कर्ज असते. थोड्या वेळाच्या नंतर त्या साधूच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, दादा जवळपास पाणी पिण्यासाठी आहे का? त्या व्यक्तीनं सांगितलं, हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे. हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे, तिथपर्यंत चाला. तिथं चालता येत नव्हतं, जीभ कोरडी पडली, प्राण सुटणारे पाण्या वाचून. या धिप्पाड माणसानं तो तत्वसिद्धांतिक पाठीवर घेतला आणि त्या विहिरीपर्यंत नेला. पण प्रारब्ध इतकं खोटं होतं, पाणी काढायला लोटच नव्हता. काहीच साधन नाही पाणी काढण्यासाठी.
समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, जगातल्या 23 तत्व सिद्धांतकापैकी मी एक आहे रे. सर्व शास्त्र माझ्या जिभेवर खेळतात. प्रकांड विद्वान आहे मी. एकही प्रश्न अनुत्तरित ठेवत नाही पुराणाचा. एवढं सखोल ज्ञान, अस्खलित विद्वत्ता माझी आहे. पण मी पाण्या वाचून मरतोय रे. लाखो लोक माझी वाट बघतात. त्या व्यक्तीनं सांगितलं, गुरुदेव, पाणी काढण्यासाठी साधन माझ्याकडे आहे, पण जाण्यासाठी अर्धा तास लागतो, येण्यासाठी अर्धा तास लागतोय. त्यानं सांगितलं, वाचत नाही तवरक. आणू नकून जाऊ नको, फक्त मी गेल्यावर एकच काम कर, जरशे लाकडं जमा कर आणि मला फुकून दे. माणसं शिकलेली नसली म्हणजे वाईट येतं असं काही काही 4-2 वर्ग शिकलेले किंवा 10-5 अभंग पाठ असणारे दुसऱ्याच्या नाकात काड्या घालतात. आम्ही महाराज आहे, आणि तू काय मग? तू महाराज मग काय नवलाची गोष्ट आहे. काही काही भागात तो प्रांतीय महाराज, आपल्याशिवाय कोणाचं चलूच द्यायचं नाही. घे बोकंडी होतो या प्रांत. विठाला विठाला इतके फुगलेले कांदे काय काय. या प्रांतातला मीच मोठा. ह तो खालींवर तू अंगाव गाव लय पाहिले फुगीर. 2629 गाव पाहिले मी. काय गांजा ओढून थोडीच पाहिली. पण काय कोणाला काही म्हणायचं नाही. फुकट कळण शेंडी वळवळ कशाला लोकायचं इचकायचं. कोणी इचकू द्या, आपण नाही इचकायचं कोणी. हा गरज नसती, गरज नसती. शहाण्यांना इचकायचं. जंगलात राहणारा माणूस, शिकार करणारा माणूस, सात्विक अंतकरणाचा माणूस, त्यानं सांगितलं, महाराज तुमचे प्राण वाचण्यासाठी एक पर्याय आहे. विहिरीचं पाणी 40 हात आहे आणि पागुट 75 हात आहे. त्या तत्वसिद्धांतिकाने विचारलं, प्रभू तात्या, अरे बकीट पाहिजे ना. तू या पागुट्याला बकीट बांधलं असतं. बकीट नसू द्या महाराज, पण पागुट जरी विहिरीत सोडलं तर ते पागुट भिजणार, ते पाणी घेऊन येणार, आणि ते पागुट तुमच्या तोंडात जर पिळलं तर तुम्हाला पाणी मिळणार. तुम्ही झाडाचा पाला चावता ना, त्याच्यापेक्षा किती मोठे बघा. नंतर याने विचार केला, तुझी जात कोणती? ह्यो महाराज असा अडचणीत घुसला. तुझी जात कोणती? आपल्याला एखाद्या दुकानातून जर गुळ आणायचा असेल तर आपणा लागी चाड, त्याचे याती को सांगितलं, तिळ आणलेत पण तुझ्या वडिलांनी गुळी सरलाय, तू दुकानावरून गुळ घेऊन ये. आई कोणाच्या दुकानावर जावो? समोर वाणी दादाचं दुकान आहे, त्या वाण्याच्या दुकानावरून गुळ घेऊन ये. पोट्टर गेलो तर माझ्यासारखं. पोट्ट दुकानावर गेल्याच्या नंतर म्हणलं, तुम्ही वाणीच आहेत का? हो. तुमचे वडील बी वाणीच होते का? तुम्हाला भेटलेली बायको वाण्याच्या कुळातलीच आहे का? त्यानं किलो घेतला आणि फेकून हाणला. अरे पाप्या, तुला गुळ पाहिजे का आमची जात विचारायला आला? काय करायचंय? मरायले महाराजे, मरायले. झाडाचे पानच आव म्हणतोय, तुझी जात कोणती आहे? ममाम शूद्र भवायम हिंसाचारेण तत्रायाम विहंगमा भय तिक्तानाम भक्षंती भयम तथावेच. या वनातली पाखरं मारून मी खाणारा जगणारा माणूस आहे. अरे बापरे म्हणले, हे तो पाखरं खातय.
ठीक आहे. पटका कोण्या दिवशी धुतला होता? ते म्हणला ते नाही माहित राव. धुण्याचा संबंधच नाही, मीच आंघोळ करीत नाही दीड महिन्यान, तर पटका धुण्याचा काय संबंध आहे? आंघोळच करीत नाही मी. अरे बापरे, अवघड गोष्ट आहे. एकीकडे हे अवघड वाटू लागलं बळीराम बाबा, आणि एकीकडे अवघड वाटू लागलं, यमत दिसू लागला. मरतय म्हणे आता आपण. असं दे म्हणला कवाचा बी बुडीव पटका. बुडीला पटकन 2-4 भाऱ्या पिळल्या, अर्धा लिटर पाणी पिलं, स्ट्रॉंग झालं. महाराज घोड्यावर बसलं, बंग कार्यक्रमात निघून गेलं. तिथे गेल्यावर सत्कार केला. सत्कार तर महाराजांनी सांगितलं, अमक्या अमक्या डोंगरावर एक पटक्यावालं धिप्पाड मथार राहते, आहेर त्याला द्या. लोक म्हणले ते तर वाटपाडे आहे, तिथं लावरं चित्र कोल्हे सशे मांजरं डुकरं काही बी खातंय. ते नका सांगू म्हणले, तुम्ही इतके जण माझ्या दर्शनासाठी थांबलात ना, त्याच्यामुळेच वाचलोय. त्यानं काय यमाला थांबिलं? अरे नालायका होत, यमाला नाही थांबिलं, त्यानं पाणी पाजल्यामुळं वाचलोय. दृष्टांत संपला. पैसे दिले का महाराजाला? नाही. काय केलं माहितीये? पाणी दिले. किती मोठं ऋण आहे, प्राणदान देण्याचं ऋण आहे. महाराज सांगतात असे काही ऋण आहेत, ते ऋण भगवंताच्या डोक्यावर आहेत, आणि ते ऋण उतरण्यासाठी म्हणून नाचे मागे मागे. कसा नाचतो? एका बाईनं भजन केलं. चांगली बाई होती ती, गोड भजन करणारी बाई होती. एकांतात भजन केलं. फार सुंदर, फार सुंदर. काय भजन केलं माहिती? नुसतं त्याच्या नावाचं नामस्मरण. म्हणून नाचे मागे मागे. तो संती केला ऋणी नंतर बघू. हो नंतर बघू. जेवायला 10-15 पदार्थ वाढ्याव असं सांगतेत का इथून सुरुवात करावं? हा, भात आधी खात असते, त्याबद्दल तुमत नाही. भात आधी खात असते. मी बाई मी काय यटणे नाही. मला माहिती आहे अगोदर भात खाते आहे की नाही. रात्री भातच खाल्लास ना सर. म्या खाल्ल्यामुळे यानं खाल्ला. याला वाटलं तिथले आपल्याला यटण्यात काढते म्हणून खाल्ला. कधी कधी नादान करावं लागत असते, विलात नाही. म्हणून नाचे मागे मागे. जीवनभर जगाच्या मालकाचं भजन केलं. भजन करत असताना काही सामाजिक अडचणी. आईनं सांगितलं, माय तू भजन करतेस म्हणून नाचे मागे मागे. जेवढे पुरावे सांगता येतील तेवढा प्रयत्न करतो. हो. आणि पुन्हा आपला बांध आला की आऊत आखडीतो, हे बी ध्यानात ठेवा. दुसऱ्याच्या रानात कशाला आऊत घालू? नाही घालणार. टायमाच्या पुढे नाही जाणार, तुम्हाला त्रास नाही देणार. माय तू भजन करतेस? जी. आपल्या संस्कृतीमध्ये भजन बायकांनी करू नये असं सांगितलं. तू का करतेस? तिनं सांगितलं, आई बायकांनी कुठं जावं कुठं न जावं या संस्कृतीचे नियम मी काटेकोरपणानं पाळते, पण मी भजन जरी करीत असेल तरी आपल्या वाड्यात करते. तुम्ही मागे गेलतात तनपुरे बुवा, ते राठोड नावाचा व्यक्ती, त्याला 5000 एकर जमीन, मेवाडचा राजपूत, राठोड राजपूत 5000 एकर जमीन. आजही आहे का नाही? आज पण आहे, आजही ती जमीन आहे. फार मोठ्या श्रीमंताची कन्या, त्या काळातला त्या प्रांतातला राजा. अगं नाव जाईल तुझ्या बाबाचं. आई मी तसं काम करणार नाही, बाबाचं नाव जाईल असं मी चुकून वागणार नाही. तू काळजीच करू नकोस ग माझी आई, काळजी करू नकोस. आणि ती भजन करायची, भजन बसून भजन. अष्टधातूची मूर्ती होती म्हणून नाचे मागे मागे. किती देव येडा होतो पा भक्तासाठी. जीवनभर भजन केलं, पण समोर बसलेली मूर्ती तिला बोलतच नव्हती. तिने मनात विचार केला, मी भजन करते पण आम्हाला बोलत नाही, म्हणजे आपलं भजन टोकाला पोचल्याचा वाण नाही. तिनं त्याच्यानंतर भजन उभं राहून केलं. उभं राहून भजन करू लागली. उभं राहूनही भजन करत असताना तो बोलत नाही. मग तिने विचार केला, भजन या संप्रदायामध्ये नादब्रह्म म्हणतात, आपल्या वारकरी संप्रदायात लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, शिवब्रह्मरस. आपल्या टाळ विना मृदंग हा नाद ब्रह्म आहे. हे या स्वराच्या याच्यात अधीन होऊन माणसं गोड गातात. कोकिळकंठी माणसं यांच्यासारखी गोड गातात.
तिने विचार केला आपल्याकडं असं काही नाहीये. मग तिनं त्या काळात 2 वाद्य घेतले, एक एकतारी घेतली आणि एक चिपळी घेतली. तर वारकरी संप्रदायात चिपळीला किंमत आहे. श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायाच्या हातात चिपळी आहे, संत शिरोमणी नामदेवरायाच्या हातात चिपळी आहे, चोखोबारायाच्या हातात चिपळी आहे, सावता महाराजांच्या हातात चिपळी आहे. बस झाली इतकी नावं. या संतांनी चिपळ्या वाजून भजन केले. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये चिपळी वाद्याला किंमत आहे. पण एक तारी, तिच्याकडे एक तारी होती, त्याच्यासाठी एक शपक प्रमाण सापडले. नंतर कोणी बोट घालायचं नाही म्हणून आताच सांगतो ते शपक प्रमाण काय होतं रे. वा बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.